मित्रांनो, आजच्या काळात महागाईच्या वाढत्या प्रमाणामुळे घरातील स्वयंपाकाचा खर्च देखील चिंतेचा एक विषय बनला आहे. गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि विजेचे बिल हे अनेकांना धाडसी वाटू लागले आहेत. अशा स्थितीत सौर चूल एक उत्तम पर्यावरणपूर्वक एक पर्याय ठरू शकतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सौर चूलचे कार्यप्रणाली आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती. आता काय आहे तर ते बघूया. सौर चूल म्हणजे सोलारवरचं चूल असते आणि जे सूर्याच्या उष्णतेचा वापर करून स्वयंपाक करते. यामध्ये गॅस आणि विजेची आवश्यकता नसते आणि सूर्यप्रकाशाचं शोषण करून ही चूल स्वयंपाकाला जी ऊर्जा लागते ते ऊर्जा देत असते. याचा अर्थ तुम्हाला दररोज गॅस आणि वीजसाठी खर्च करावा लागणार नाहीये. सौर चूल म्हणजे सोलार चूल. काही प्रकार आहेत ज्यामध्ये डबल बर्नर सौर चूल आणि सिंगल बर्नर सौर चूल आणि हायब्रिड सौर म्हणजे हायब्रिड सोलार अशा प्रकारे 2-3 टाईपचे तुम्हाला यामध्ये प्रकार पाहायला मिळतात. ज्यामध्ये 2 बर्नर असतात म्हणजे जे डबल सौर बर्नर असलेले जे असते त्यामध्ये एकाच वेळी 2 पदार्थ तयार करता येतात आणि जे सिंगल बर्नर सौर चूल असते ना त्यामध्ये फक्त एकच असतो, ज्यात एकाच बर्नरवर एक पदार्थ बनवता येतो. आणि हायब्रिडवरती एक अत्याधुनिक चूल आहे जी की सूर्यप्रकाश कमी असतानाही विजेवर चालू शकते. त्यामुळे ढगाळ हवेत किंवा पावसातही याचा वापर करता येतो हायब्रिड चूलचा. सौर चूलचे अनेक फायदे आहेत. यामुळे आर्थिक बचत होते कारण गॅस किंवा विजेच्या खर्चात बचत होतो. एकदा सौर चूल बसवल्यानंतर ते वर्षानुवर्ष मोफत वापरता येते. यामुळे पर्यावरणात कमी म्हणजे पर्यावरण प्रदूषण पण होत नाही. जे धूर निघत असते ते प्रदूषण पण होत नाही आणि सौर चूल कोणते प्रदूषण करत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा ते चांगलं आहे. सौर चूल वापरणे सुरक्षित आहे कारण यामध्ये गॅस गळती किंवा आग लागण्याचाही काही धोका नसतो. हे मुलासाठी देखील एक सुरक्षित आहे. यामुळे स्वयंपाकाच्या वेळेतही बचत होते. ग्रामीण भागातही महिलांसाठी सौर चूल एक वरदान ठरू शकते. अनेक महिलांना चुलीसाठी लाकूड गोळा करावे लागते, ज्यामुळे त्यांना वेळ व श्रमाची बचत होणार नाही. शिवाय चुलीमधून होणारा धूर येते ना त्याच्यामुळे थोडासा हानिकारक ठरू शकतो काही जणांना. त्यामुळे सौर चूल या समस्येवरती एक उपाय ठरू शकतो कारण त्यासाठी लाकूड गोळा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि धुरामुळे होणारा जो परिणाम आहे तो सुद्धा टाळता येतो. सौर चुलीवर तुम्ही भाकरी, चपाती, पोळी जे काही सगळे जे नॉर्मली पदार्थ आहेत ते सगळेच तुम्ही बनवू शकता. सौर चुलीची देखभाल एक महत्त्वाची आणि सौर चुलीची सुद्धा तुम्हाला एक देखभाल करावी लागणार आहे. त्याचं पॅनलचं नियमितपणे स्वच्छ ठेवावं लागणार. जर त्यावरती धूळ वगैरे पडला तर ते थोडासा कमी पॉवर देऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सौर चूल मिळवण्यासाठी एक साधा अर्ज भरावा लागतो. यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता, कुटुंबाची सदस्याची संख्या आणि सध्या स्वयंपाकघराचा जो प्रकार आहे ते सुद्धा लिहायला लागते आणि छतावर उपलब्ध जागा हे सुद्धा तुम्हाला यावरती इन्क्लूड आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला लिहावे लागते. सौर चूल एक स्मार्ट गुंतवणूक ठरू शकते. यामुळे पैसे आणि वेळेची बचत होते तसेच पर्यावरणाचे संरक्षण होते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही एक महत्त्वाची मदत ठरू शकते. महागाईच्या वाढत्या काळात सौर चूल हा एक आदर्श पर्याय आहे आणि सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची ही परवडणारी झाली आहे.